दीड वर्षाची गाई अशी असते का? नाही अशी कुठंच नाही की सर, म्हणजे बघणारी सगळी माझे आजूबाजूचे मित्रमंडळी म्हणतात अरे 2-3 वर्षाची आहे, एखादी येत झाला असेल. अतिशय उत्तम आणि सुंदर आहे. हा प्रोडक्टचा परिणाम की तुम्हाला गोचिड दिसते कुठे बघा जाऊ. बघा तुम्ही आणि नाही चमक बघा तुम्ही सर. गायची स्किन बघा ना तुम्ही, हे बघा पूर्ण स्मूथ आहे, पूर्ण भरलेली शिवाय होय कुठं असं नाही बाबा हाड दिसतंय, कुठं काय असं काय वाटतं नाही, असं काय नाही. कुठं असं विकनेस आहे, फार फार सुंदर आहे. बरोबर आहे की नाही? होय. आता दुसरा मुद्दा, आता जर आपण शेणाची ओटी जर बघितली पूर्ण घट्ट आहे, बघा की 5 वर्षांनी वाटतं होय. कुठं असं काही कुठे सुद्धा नाही म्हणजे. बघा तुम्ही. आणि विशेष सर ह्याचा वास येत नाही. नाही नाही, आणि ओटी बघा फुटली सुद्धा नाही अजून, हातामध्ये घातलं तरी. तर नमस्ते. तुमचा नाव आणि ऍड्रेस सांगा ना. माझं नाव गौतम गायकवाड, हा मिरझनपूर, हे तालुका बार्शी आणि जिल्हा सोलापूर येते सर. अच्छा, हिचं किती वर्ष झाली काय आपल्या आता? ही आता माझी फक्त 17 महिन्याची गाय आहे, म्हणजे 1.5 वर्ष थोडक्यात. 1.5 वर्षाची होय. ही गाई. ठीक आहे. श्रावण महिन्यात तिला आता बरोबर 2 वर्ष होतील सर. बरं कम्प्लिटली. कम्प्लिटली 2 वर्ष. आता जर आपण ही गाय बघितली, हा. 1.5 वर्षाची गाय झाली, तिचं जर तुम्ही बघा. म्हणजे हे बघितलं, शरीरसृष्टी जर बघितली गायची, तर कुणी म्हणे ही पाहिजे त्याची गाई. पण तू याला काय वापरलं? हे एसपीटीचं आम्ही मिल्क बुस्टर हा याला वापरले सर. बर, सकाळ आणि संध्याकाळ आपण 50 ग्रॅम 2 टाइम 50-50 ग्राम 50 खाऊ ग्रॅम देतो, म्हणजे रोज त्याला डेली 100 ग्रॅम देतोय. चालू आहे. चालू आहे आता जस्ट 1.5 वर्ष. 1.5 वर्षाची गाई अशी असते का? नाही अशी कुठंच नाही की सर, म्हणजे बघणारी सगळी माझे आजूबाजूचे मित्रमंडळी म्हणतात अरे 2-3 वर्षाची आहे, एखादी येत झाला असेल. अतिशय उत्तम आणि सुंदर आहे. हा प्रोडक्टचा परिणाम की तुम्हाला गोचिड दिसते कुठे बघा जाऊ. बघा तुम्ही, आणि नाही चमक बघा तुम्ही सर. गायची स्किन बघा ना तुम्ही, हे बघा पूर्ण स्मूथ आहे, पूर्ण भरलेली शिवाय होय कुठं असं नाही बाबा हाड दिसतंय, कुठं काय असं काय वाटतं नाही, असं काय नाही. कुठं असं विकनेस आहे, फार फार सुंदर आहे. बरोबर आहे की नाही? होय. आता दुसरा मुद्दा, आता जर आपण शेणाची ओटी जर बघितली पूर्ण घट्ट आहे, बघा की 5 वर्षांनी वाटतं कुठं असं काही. कुठे सुद्धा नाही म्हणजे. बघा तुम्ही. आणि विशेष सर ह्याचा वास येत नाही. नाही नाही, आणि ओटी बघा फुटली सुद्धा नाही अजून, हातामध्ये घातलं तरी. मला सांगा सर, आता तुम्ही जे खाऊ घालताय खाद्य आपलं मिल्क बुस्टर एसबीडीचं, हे तुम्हाला असं महाग वाटतंय का, कसं वाटतं तुम्हाला, काय काय वाटतं त्याबद्दल? आणि कसं आहे आता तुम्ही बघताय तर म्हणजे अशा दवाखाना जर ह्या प्राण्याचा पाहिला तर वार्षिक खर्चापेक्षा जर दवाखाना आपल्याला नको असेल, कुठलाही डॉक्टर आपल्याला बोलवायचा नसेल, तर आपण हा प्रोडक्ट वापरलाच पाहिजे. लहानपणापासूनच हिला ते मिल्क बुस्टर तुमचं कंटिन्यू देत असतो सर. चालू येईल हो चालू आहे. म्हणजे कमी खर्च, अतिशय डॉक्टरचा खर्च वाचतो आपल्या इथं. डॉक्टर येत नाही इकडे कधी. दुसरा मुद्दा, आपली गायची तुम्हीच तर ही एवढी तुम्ही अशी गाय बनवून कसं 1.5 वर्षामध्ये 100% मिल्क बुस्टर. मिल्क बुस्टर सर. हिच्या आईला सुद्धा अति महत्वाचं आहे, हिच्या आईला मिल्क बुस्टर होतं. ही पोटात असल्यापासून हिला ते मिल्क बुस्टर मिळतंय. म्हणूनच आधी स्किन अशी वाली, म्हणजे जन्मताच तिला भेटलेलं आहे. जन्मताच भेटलेला आहे. बरोबर. आप शेतकरी मित्र आहे साहेब, याला तुम्ही काय सांगू शकता बाबा जर मिल्क बुस्टर बद्दल? मिल्क बुस्टर विषयी सर्व शेतकऱ्यांना मी अशी विनंती करतो की काही करून तुम्ही लहान असेल तर 50 ग्रॅम दुधाचं जर जनावर असेल तर सकाळ 100 ग्रॅम संध्याकाळी 100 ग्रॅम हे तुम्ही पावडर ह्याची मिल्क बुस्टर वापरलंच पाहिजे. आणि तुम्ही वापरून बघा, जोपर्यंत तुम्ही वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही. बरोबर आहे. आणि आम्ही सांगतोय याचा अर्थ असा नसतोय की तुम्ही वापरून बघणं फार महत्वाचं आहे. त्याचा अनुभव सांगा. मी सध्या तुम्हाला सांगतोय, केवळ माझ्या न विश्वास होता हा पदार्थ तुम्ही वापरा, एका गायला वापरा बघा, एका गायला वापरून बघा आणि पुन्हा तुम्ही आयुष्यभर हे गायला वापरणार बघा. 100%. आणि पूर्ण आयुर्वेदिक आहे. हो असे मी शेतकऱ्यांना सल्ला देऊ इच्छितो सर. बरोबर आहे. याची माहिती मला कुठून भेटली एसबीडीची आपल्याला? सर कसं झालं, युट्यूब चॅनलला मी तुमचे व्हिडिओ पाहिले होते हा हा. आणि तेव्हापासून ठरवलं की आपण आपल्या गाईला वापरायचं. बर. म्हणून आपण ते ही जेवढी आईच्या पोटात होती तेवढी तिच्या आईला आपण वापरलेलं आहे आणि तिथून आजपर्यंत मी त्याला कंटिन्यू वापरल्यामुळे सर मला हे याचा परिणाम चांगला झालेला आहे. बरोबर, ठीक आहे. चालेल. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 77 68 82 60 01 हा माझा मोबाईल नंबर आहे. ठीक, धन्यवाद सर.